मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण हीट कन्व्हेक्टर म्हणजे काय, त्यानंतर हीट कन्व्हेक्टर कोणत्या तत्त्वावर कार्य करते, तसेच हीट कन्व्हर्टरचे प्रमुख भाग कोणते आहेत आणि हीट कन्व्हेक्टरची रचना आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती बघितली. आज आपण हीट कन्व्हेक्टरमध्ये निर्माण होणारे जे काही दोष आहेत त्या दोषांबद्दल, तसेच त्यांची कारणे कोणती आहेत आणि त्यावर काय उपाययोजना केली जाते हे बघणार आहोत. त्यामधला दोष क्रमांक 1 आहे, हीट कन्व्हेक्टर चालू होत नाही. तर कोणतंही उपकरण जे आहे ते जर चालू होत नसेल तर सर्वात पहिले त्या उपकरणाला सप्लाय देणारं जे सप्लाय कॉर्ड आहे किंवा सप्लाय जो असेल तो जर बंद असेल तर कोणते उपकरण सुरू होत नाही. त्याच पद्धतीने हीट कन्व्हेक्टर जर सुरू होत नसेल तर सर्वात पहिलं कारण आहे इलेक्ट्रिक सप्लाय बंद असेल. ज्या ठिकाणावरून आपण ज्या सॉकेटमध्ये हीट कन्व्हेक्टरची जो प्लग टॉप आहे तो लावला असेल त्या ठिकाणी त्या सॉकेटमध्ये जर सप्लाय नसेल तर हीट कन्व्हेक्टर चालू होत नाही. मग अशा वेळेस सप्लायची तपासणी करायची आहे. त्याच्यावर उपाय जो करायचा आहे तो त्या सप्लायची तपासणी करायची आहे. त्याकरता टेस्टर किंवा टेस्ट लॅम्पचा उपयोग करायचा आहे आणि जर सप्लाय नसेल तर त्याचे त्या ठिकाणचं कारण शोधून तो दोष दूर करायचा आहे. फ्यूज जर गेला असेल तर त्या फ्यूज जी तार वितळली असेल ती नवीन फ्यूज तार बसवायची आहे आणि सप्लाय चालू करायचं आहे. तसंच MCB जर त्या ठिकाणी MCBचा जो नॉब आहे तो नॉब जर खाली पडला असेल तर तो वर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा दोष दूर करायचा आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे की प्लग पिन, सप्लाय कॉर्ड किंवा टर्मिनल हाऊसिंग यामध्ये ओपन सर्किट असेल. ओपन सर्किट असणे म्हणजे त्या ठिकाणचं जे काही सप्लायपासून तर हीट कन्व्हेक्टरपर्यंत जी वायर आहे, सप्लाय कॉर्ड आहे, ज्यामध्ये 3 वायर्स असतात, फेज, न्यूट्रल आणि अर्थ. यापैकी फेज किंवा न्यूट्रल वायर जर कुठे कट झाली असेल म्हणजेच ओपन झाली असेल तर हीट कन्व्हेक्टरला सप्लाय मिळणार नाही आणि पर्यायाने हीट कन्व्हेक्टर चालू होणार नाही. म्हणून मग सप्लाय कॉर्डची सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तपासणी करायची. सप्लाय कॉर्ड ओपन असेल तर नवीन सप्लाय कॉर्ड बसवायचा आहे. त्याच पद्धतीने टर्मिनल हाऊसिंगमध्ये म्हणजे ज्या ठिकाणावर इथे आपण सप्लायची पिन आपण त्या ठिकाणी टर्मिनल हाऊसिंगमध्ये जोडतो त्या टर्मिनल हाऊसिंगमधील जोडलेले जे काही टोकं आहे हिटिंग एलिमेंटचे ते जर त्या ठिकाणी डिस्कनेक्ट झाले असतील म्हणजेच ओपन झाले असतील तरीही हीट कन्व्हेक्टर सुरू होणार नाही. तर अशा पद्धतीने हे कारण त्या ठिकाणी जर उद्भवलं असेल तर हीट कन्व्हेक्टर सुरू होत नाही. मग अशा वेळेस टर्मिनल हाऊसिंगची तपासणी करायची आणि त्यामध्ये जो ओपन झालेले जे वायर आहे ते जोडून घ्यायचे आहे आणि हा दोष दूर करायचा आहे. त्यानंतर आहे इंटरलॉकिंग स्विच खराब झाला असेल. जो हीट कन्व्हेक्टरच्या समोरील भागामध्ये 3 स्विचेसचा एक इंटरलॉकिंग स्विच असतो. त्यामध्ये ऑन ऑफ स्विच, त्याच्यानंतर वार्म आणि हॉट असे 3 स्विचेस असतात आणि हे एकमेकांना इंटरलॉकिंग केलेलं असतं. म्हणजे संपूर्ण स्विच याच्यामधलं एक जरी स्विच खराब झालं असेल तरी संपूर्ण स्विचचं जो काही सॉकेट आहे ते पूर्ण 3ही सॉकेट जे स्विच आहे ते आपल्याला बदलावं लागतं. तर या ठिकाणी त्या स्विचची तपासणी करायची आहे. सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तपासणी करायची आहे. जर स्विच कार्य करीत नसेल तर त्या ठिकाणी ते इंटरलॉकिंग स्विच बदलून घ्यायचं आहे. त्यानंतर हिटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये जोडलेला थर्मोस्टॅट जर ओपन असेल तरीसुद्धा हीट कन्व्हेक्टरच्या हिटिंग एलिमेंटला सप्लाय मिळणार नाही आणि त्यामुळे हीट कन्व्हेक्टर कार्य करणार नाही किंवा चालू होणार नाही. म्हणून थर्मोस्टॅटची तपासणी करायची. परत थर्मोस्टॅटची तपासणी करत असताना हिटिंग एलिमेंट जे थर्मोस्टॅटचे 2 टोकं जे आहे ते सिरीज टेस्ट लॅम्पला जोडायचे आहे आणि जर लॅम्प प्रकाशित झाला तर थर्मोस्टॅट कार्य करीत असे समजायचं आणि जर लॅम्प प्रकाशित झाला नाही तर थर्मोस्टॅट खराब झाला असे समजायचं. मग त्या ठिकाणी थर्मोस्टॅटची सेटिंग करून पाहायची आहे. थर्मोस्टॅटची सेटिंग करून पाहिल्यानंतर जर कार्य करत असेल तर तेच थर्मोस्टॅट वापरायचं आहे. अन्यथा जर थर्मोस्टॅट कार्य करीत नसेल तर थर्मोस्टॅट बदलून घ्यायचं आहे. त्यानंतर हीट कन्व्हेक्टर चालू होत नाही याचं कारण जे आहे ते शेडेड पोल मोटर जर खराब झाली असेल तर
त्यावर बसवलेला जो फॅन आहे तो फॅन फिरणार नाही आणि पर्यायाने आलेली हवा हिटिंग एलिमेंटवर फेकल्या जाणार नाही जोराने, आणि त्यामुळे उष्णता निर्माण जरी झाली तरीही गरम हवा त्यामधून जोरात बाहेर पडणार नाही. म्हणून जर शेड्यूल पुल मोटर खराब झाली आहे की नाही हे जर चेक करत असेल तर परत सीरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने त्या मोटरची तपासणी करायची. वाइंडिंग ओपन असेल तर रिवाइंडिंग करायची आहे किंवा ती मोटर बदलून घ्यायची. तर अशा पद्धतीने हीट कन्व्हेक्टर जर चालू होत नसेल तर त्याची कारणं जी आहे ते सर्वात पहिलं कारण आपण बघितलं की इलेक्ट्रिक सप्लाय बंद असेल. दुसरं कारण पाहिलं आपण प्लग पिन सप्लाय कॉर्ड किंवा टर्मिनल हाऊसिंगमध्ये ओपन असेल. तिसरं कारण पाहिलं इंटरलॉकिंग स्विच खराब झाला असेल. चौथं पाहिलेलं आहे थर्मोस्टॅट खराब झाला असेल. आणि पाचवं आहे शेड्यूल पुल मोटर खराब झाली असेल. तर अशा पद्धतीने हीट कन्व्हेक्टर चालू होत नाही त्याची एवढी कारणं आहेत आणि त्यावरचे उपायसुद्धा आपण बघितले. त्यानंतर कनेक्शन जर सैल असेल तरीसुद्धा हीट कन्व्हेक्टर सुरू होणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी एक तर प्लग टॉपमध्ये किंवा हिटिंग एलिमेंट आणि टर्मिनल हाऊसिंग यांच्यामध्ये जोडलेले जे कनेक्शन जर सैल असतील तरीसुद्धा व्यवस्थित सप्लाय मिळणार नाही आणि त्यामुळे हीट कन्व्हेक्टर सुरू होत नाही. हे सुद्धा एक कारण असू शकते की हीट कन्व्हेक्टर सुरू होत नाही. त्यानंतर हिटिंग एलिमेंट जर ओपन असेल तरीसुद्धा हीट कन्व्हेक्टर व्यवस्थित कार्य करणार नाही. म्हणजे हिटिंग एलिमेंट जर ओपन असेल तर उष्णता निर्माण करण्याचं कार्य होणार नाही आणि पर्यायाने हीट कन्व्हेक्टर कार्य करणार नाही. हिटिंग एलिमेंट ओपन आहे कशाहून समजायचं आहे, परत सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने हिटिंग एलिमेंटची तपासणी करायची. लॅम्प मंद प्रकाशित झाला तर हिटिंग एलिमेंट चांगली आहे आणि जर लॅम्प लागलाच नाही तर हिटिंग एलिमेंट ओपन झाली असे समजायचं आहे. अशा वेळेस हिटिंग एलिमेंटची तुटलेली टोकं जोडून घ्यायची आहे आणि हिटिंग एलिमेंट जर जळालं असेल तर नवीन हिटिंग एलिमेंट बसवून घ्यायचं. तर हे झाले हीट कन्व्हेक्टर कार्य करीत नसेल तर त्याची कारणे आणि उपाय. त्यानंतर दोष क्रमांक 2 आहे हीट कन्व्हेक्टरच्या बॉडीला हात लावल्यास शॉक बसतो. कोणत्याही उपकरणाच्या बॉडीला हात लावल्यास जर शॉक बसत असेल तर त्याचं प्रमुख कारण आहे की त्या बॉडीमध्ये लिकेज करंट आलेला आहे. तर लिकेज करंट केव्हा येतो, जेव्हा एखाद्या वायरमधून म्हणजे फेज वायरमधून जेव्हा सप्लाय वाहत असतो तेव्हा त्या फेज वायरचं वायरवरील जर इन्सुलेशन जर त्या ठिकाणी कटलं किंवा इन्सुलेशन त्या ठिकाणी ब्रेक झालं तर त्यामधून तो प्रवाह बॉडीला टच झाल्यानंतर ते वायर त्या बॉडीमध्ये उतरतो. याला म्हणतात लिकेज करंट. लिकेज होणे म्हणजे गळती होणे, मराठीत आपण म्हणतो गळती होणे. तर हा गळती झालेला प्रवाह जो आहे म्हणजे जो वायरमधून तर वाहतो आहे परंतु ते ब्रेक झालेलं वायर ज्या ठिकाणी त्याच्यामधलं आतलं कंडक्टर बॉडीला टच झालेलं आहे त्यामुळे त्या कंडक्टरमधून वाहणारा प्रवाह बॉडीमधून वाहतो आणि पर्यायाने अशा बॉडीला हात लावल्यानंतर तो प्रवाह आपल्या शरीरामार्फत जमिनीकडे जातो आणि आपल्याला शॉक बसतो. म्हणून जर हीट कन्व्हेक्टरच्या बॉडीला हात लावल्यास जर शॉक बसत असेल तर सर्वात पहिलं कारण आहे की हिटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करीत असेल. जर हिटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करीत जर असेल तर जर योग्य अर्थिंग केलं असेल तर तो लिकेज प्रवाह अर्थिंगमार्फत जमिनीकडे जाईल. म्हणून आणि इन्सुलेशन जर योग्य वापरलेलं नसेल तर योग्य इन्सुलेशनचा वापर करून ती जी हिटिंग एलिमेंट आहे ती बॉडीपासून अलग करायची, चिटकलेली हिटिंग एलिमेंट, आणि तो लिकेज प्रवाह थांबायचा आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे की लाईव्ह वायर बॉडीला स्पर्श करीत असेल. लाईव्ह वायर म्हणजे फेज वायर ज्यामधून आपण जेव्हा टेस्टर लावतो तेव्हा तो टेस्टरमधला लॅम्प लागतो ते जे लाईव्ह वायर आहे त्या लाईव्ह वायरमधून वाहणारा जो प्रवाह आहे ते जर वायर बॉडीला लागत असेल उघडं टोक त्याचं तरीही सुद्धा बॉडीमध्ये लिकेज प्रवाह येतो. मग अशा वेळेस बॉडीला चिटकलेली लाईव्ह वायर बॉडीपासून अलग करायची म्हणजे इन्सुलेशनचा वापर करून एक तर टेप गुंडाळायचा किंवा अन्य इन्सुलेटिंग पदार्थाचा वापर करून स्लीव असेल किंवा अन्य काही जे पोर्सिलिन बेड असेल अशा पदार्थाचा वापर करून ही लाईव्ह वायर त्या बॉडीपासून अलग करायची. त्यानंतर तिसरं कारण आहे की इन्सुलेटिंग मटेरियल खराब झालं असेल. आता इन्सुलेटिंग मटेरियल हीटरमध्ये कुठे वापरलेलं असतं इन्सुलेटिंग मटेरियल, तर सर्वात महत्त्वाचं आहे की इन्सुलेटिंग मटेरियल म्हटल्यानंतर एकतर टर्मिनल हाऊसिंगमध्ये जे पोर्सिलिनचे गुटके वापरलेले असतात किंवा त्या ठिकाणी ते बेड वापरलेले असतात ते
जर मटेरियल कुठे क्रॅक झालं तर अशा वेळेस ते पॉईंट बॉडीला टच होतात आणि तो जो प्रवाह आहे तो बॉडीमध्ये उतरतो. त्याच पद्धतीने मोटरमधले जे वाइंडिंगमधलं इन्सुलेशन जर खराब झालं आणि मोटर ग्राउंड जर झाली तरीसुद्धा बॉडीमध्ये लिकेज प्रवाह येऊ शकतो. म्हणून अशा ठिकाणचं जे इन्सुलेटिंग मटेरियल जर खराब झालं असेल तर ते इन्सुलेटिंग मटेरियल बदलून घ्यायचं आहे. तर दोष क्रमांक 2 जो पाहिला आपण की हीट कन्व्हेक्टरच्या बॉडीला हात लावल्यास शॉक बसतो. याची कारणं म्हणजे कोणती आहे? ते हीटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करीत असेल, दुसरं लाईव्ह वायर बॉडीला चिटकलं असेल आणि तिसरं म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल खराब झालं असेल. तर याची कारणे आणि उपाय आपण बघितली. त्यानंतर दोष क्रमांक 3, हीट कन्व्हेक्टर चालू करताच फ्यूज उडतो. आपण बघितलेलं आहे की जेव्हा आपण बटन दाबल्याबरोबर घरामध्ये जे बटन दाबल्याबरोबर जर फ्यूज उडत असेल तर त्याचं कारण आहे की फ्यूज केव्हा उडतो? जेव्हा फ्यूज तारेमधून त्याच्या प्रवाह क्षमतेपेक्षा जास्त प्रवाह वाहतो त्यावेळेस तो फ्यूज वितळतो. त्याला आपण फ्यूज उडाला असं म्हणतो. मग असं केव्हा होतं? जेव्हा फेज आणि न्यूट्रल वायर एकमेकांना टच होतात तेव्हा शॉर्ट सर्किट होते आणि शॉर्ट सर्किट कंडिशनमध्ये सर्किटमधून वाहणारा प्रवाह दीडपट होतो. म्हणजे प्रवाह क्षमतेपेक्षा जास्त प्रवाह त्या फ्यूज तारेमधून आल्यामुळे ती फ्यूज तार त्या ठिकाणी गरम होऊन वितळते आणि फ्यूज उडतो. मग याची कारणं काय आहे की हीट कन्व्हेक्टर चालू करताच जर फ्यूज जळत असेल तर सर्वात पहिलं जे आहे ते की सप्लाय कॉर्डमधले जे फेज आणि न्यूट्रल आहे ते एकमेकांना कुठेतरी लागले असेल किंवा त्यावरचं इन्सुलेशन खराब होऊन ते एकमेकांना चिटकले असतील. अशा वेळेस त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होते. मग सप्लाय कॉर्डची तपासणी, शॉर्ट सर्किट तपासणी करायची, परत सिरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग करायचा आहे आणि जर सप्लाय कॉर्ड शॉर्ट असेल तर नवीन सप्लाय कॉर्ड बदलून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचं दुसरं कारण आहे की हीट कन्व्हेक्टर चालू करता जर फ्यूज येते का अर्थ फॉल्ट झाला असेल म्हणजे फेज वायरला जर अर्थिंग जरी लागलं असेल तरीसुद्धा फ्यूज उडेल. मग अशा वेळेस फेज वायरला म्हणजे अर्थिंगला जर फेज वायर लागला असेल तर ते फेज वायर अर्थिंगपासून वेगळं करायचं आहे आणि त्याला इन्सुलेट करायचं आहे. त्यानंतर हीटिंग एलिमेंट बॉडीला जर चिटकले असेल तरीसुद्धा फ्यूज उडू शकतो. म्हणून इन्सुलेशनचा उपयोग करून हीटिंग एलिमेंट बॉडीपासून इन्सुलेट करायचं आहे. त्यानंतर स्विच असेंब्लीमध्ये वायर शॉर्ट झाल्या स्विच असेंब्लीमध्ये वायर शॉर्ट झाल्या असतील तर स्विच असेंब्लीमध्ये जर वायर शॉर्ट झाल्या असतील तर त्या ज्या वायर आहेत ते एकमेकांपासून अलग करायच्या इन्सुलेटरचा वापर करून किंवा ती स्विच असेंब्ली बदलून घ्यायची. तर अशा पद्धतीने दोष क्रमांक 3, हीट कन्व्हेक्टर चालू करताच जर फ्यूज उडत असेल तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे फेज आणि न्यूट्रल वायर एकमेकांना स्पर्श करीत असतील त्यावेळेस तिथे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होते किंवा हीटिंग एलिमेंटमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते किंवा तुमच्या टर्मिनल हाऊसिंगमध्ये शॉर्ट सर्किट होते. अशा हे प्रमुख कारणं या ठिकाणी आपण बघितले आणि त्यांचे उपायसुद्धा बघितले. दोष क्रमांक 4, हीट कन्व्हेक्टरमधून गरम हवा बाहेर येत नाही. आता हीट कन्व्हेक्टरमध्ये गरम हवा निर्माण करणारा जो घटक आहे याच्यामध्ये जे घटक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हीटिंग एलिमेंट ते हीटर स्विच हे 2 प्रमुख घटक आहे आणि थर्मोस्टॅट हे 3 घटक जे आहे ते हीटिंग एलिमेंटच्या म्हणजे हीट निर्माण करणाऱ्या संबंधीमध्ये असणारे जे घटक आहेत ते आहेत हीटिंग एलिमेंट, इंटरलॉकिंग स्विच आणि थर्मोस्टॅट. तर याच्यातलं प्रमुख कारण असे आहे की इंटरलॉकिंग स्विचमध्ये कनेक्शन्स निघाले असतील. इंटरलॉकिंग स्विचमध्ये 3 वायर्स असतात, 3 स्विचेस असतात, त्याच्यामध्ये वायर जोडलेली असतात, सॉल्डर केलेली असतील किंवा लग्स जोडून ती त्या ठिकाणी जोडलेली असतील. मग अशा ठिकाणी जर ती वायर पुरेशी घट्ट नसतील, ढिले झाले असतील किंवा त्यातलं एखादं वायर निघालं असेल तर हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळणार नाही आणि पर्यायाने हीटिंग एलिमेंट उष्णता निर्माण करणार नाही. म्हणून इंटरलॉकिंग स्विचची तपासणी करायची आहे आणि निघालेले जे कनेक्शन आहे ते जोडून घ्यायचे किंवा ढिले झालेले कनेक्शन व्यवस्थित पक्के करायचे आहे. त्यानंतर दुसरं जे कारण आहे की थर्मोस्टॅट ओपन असेल. थर्मोस्टॅट हा हीटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो आणि थर्मोस्टॅट थ्रू हीटिंग एलिमेंटला सप्लाय जातो. म्हणून थर्मोस्टॅट जर ओपन असेल तर हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळणार नाही आणि उष्णता निर्माण होणार नाही. म्हणून थर्मोस्टॅटची तपासणी करायची, त्याची योग्य सेटिंग करायची आणि सेटिंग केल्यानंतरसुद्धा थर्मोस्टॅट कार्य करीत नसेल तर ते बदलून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा दोष दूर करायचा आहे.
त्यानंतर हिटिंग एलिमेंट जर ओपन असेल तर त्या ठिकाणी उष्णता निर्माण होणार नाही आणि गरम हवा बाहेर येणार नाही. म्हणून हिटिंग एलिमेंटची परत सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तपासणी करायची. तुटलेली हिटिंग एलिमेंटची टोकं जोडून घ्यायची आणि जर हिटिंग एलिमेंट जळाली असेल तर ती बदलून घ्यायची. अशा पद्धतीने हीट कन्व्हेक्टर जर गरम हवा फेकत नसेल तर 3 प्रमुख कारणं आहे. इंटरलॉकिंग स्विचमधले कनेक्शन्स निघाले असतील किंवा डिले झाले असतील, थर्मोस्टॅट ओपन असेल आणि हिटिंग एलिमेंट ओपन असेल. त्यानंतर दोष क्रमांक 5, हीट कन्व्हेक्टरमधून सतत आवाज येतो. हीट कन्व्हेक्टरमधून आवाज येण्याची कारणं जी आहेत, प्रमुख आवाज येण्याची म्हणजे की त्यामध्ये असलेल्या शेडेड पूल मोटरवर बसवलेला जो ब्लोअर फॅन आहे, तो ब्लोअर फॅन बॉडीला घासत असेल कुठेतरी तर त्यामधून आवाज येऊ शकतो. मग त्या ठिकाणी वरचं कव्हर काढून घ्यायचं आहे आणि तो जे फॅनची जी काही पोझिशन आहे ती पाहायची आहे. आणि जर फॅन कुठे काही वाकडा झाला असेल आणि तो बॉडीला जर टच झाला असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि फॅनची फिटिंग जी आहे ती योग्य करून घ्यायची आहे. हे प्रमुख कारण आहे की हीट कन्व्हेक्टरमधून आवाज जर येत असेल तर आतला जो फॅन आहे तो कुठं बॉडीला टच झाला असेल किंवा घासत असेल तर ते पाहायचं आहे आणि तो दोष दूर करायचा आहे. दोष क्रमांक 6, हीट कन्व्हेक्टर सप्लायला जोडता स्पार्किंग होते. आता कनेक्शनमध्ये स्पार्किंग केव्हा होते? जेव्हा लूज कनेक्शन असते तेव्हा स्पार्किंग होते. तर आतमधले जे वायर्सचे कनेक्शन आहे त्यामध्ये कुठेतरी लूज असेल तर स्पार्किंग होऊ शकते. म्हणून लूज झालेले कनेक्शन घट्ट करायचे. आणि दुसरं कारण आहे, हिटिंग एलिमेंट जर शॉर्ट असेल तरीसुद्धा स्पार्किंग होते. म्हणून हिटिंग एलिमेंटची तपासणी करायची आहे आणि त्यामधली शॉर्ट सर्किट दूर करायचं आहे किंवा ती बदलून घ्यायची आहे. तर ही झाली हीट कन्व्हेक्टरमध्ये उद्भवणारे दोष, त्यांची कारणे आणि त्यावरील उपाय. पहिला दोष पाहिला की हीट कन्व्हेक्टर चालू होत नाही. दुसरा दोष पाहिला हीट कन्व्हेक्टरच्या बॉडीला हात लावल्यास शॉक बसतो. तिसरा दोष झाला हीट कन्व्हेक्टर चालू करता फ्यूज जातो. चौथा दोष पाहिला हीट कन्व्हेक्टर गरम हवा फेकत नाही. पाचवा दोष हीट कन्व्हेक्टरमधून सतत आवाज येतो. आणि 6वा दोष पाहिला हीट कन्व्हेक्टर सप्लायला जोडताच स्पार्किंग होते. तर अशा पद्धतीने प्रश्न जर असा आला की हीट कन्व्हेक्टरमध्ये उद्भवणारे दोष, त्यांची कारणे व त्यावर उपाय लिहा, तर सर्व हे 6 दोष लिहून त्याची कारणे आणि उपाय लिहावे लागतील. किंवा सेपरेट प्रश्न येऊ शकतात की हीट कन्व्हेक्टर कार्य करत नसल्यास त्याची कारणे उपाय लिहा, हीट कन्व्हेक्टरला हात लावल्यास शॉक बसतो त्याची कारणे उपाय लिहा, किंवा कधी फक्त कारणे लिहा, कधी उपाय लिहा. अशाही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न हे परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे हीट कन्व्हेक्टर वापरताना घ्यावायच्या दक्षता. जेव्हा आपण हीट कन्व्हेक्टर किंवा ब्लोअर टाईप रूम हीटर वापरतो तेव्हा रूम हीटर म्हटल्यानंतर त्यामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणून लहान मुलांना हात लागणार नाही अशा ठिकाणी हीट कन्व्हेक्टरची मांडणी करायची. ही प्रमुख दक्षता महत्त्वाची घ्यायची की लहान मुलांच्या हाताला ते उपकरण येणार नाही अशा पद्धतीने ते उंचावर असलं पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी दक्षता आहे हीट कन्व्हेक्टरला योग्य अर्थिंग असली पाहिजे. जर उपकरणाला अर्थिंग असेल तर लिकेज प्रवाह जरी आला तरी तो आपल्या शरीरामार्फत न जाता अर्थिंगद्वारे जमिनीकडे जातो आणि आपले शॉकपासून संरक्षण होते. त्यानंतर पुढची दक्षता आहे की हीट कन्व्हेक्टर एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना विद्युत पुरवठा बंद करायचा आहे. चालू स्थितीमध्ये हीट कन्व्हेक्टर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं नाही. कारण जर बॉडीमध्ये लिकेज प्रवाह असेल आणि उचलताना जर आपला हात त्या बॉडीला लागला किंवा ती बॉडी गरम असते आणि अशा त्या ठिकाणी आपल्याला गरम जर बॉडीला हात लागला किंवा हिटिंग एलिमेंटला हात लागला तर तो जळू शकतो किंवा आपल्याला शॉक बसू शकतो. म्हणून हीट कन्व्हेक्टर एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना सर्वप्रथम विद्युत पुरवठा बंद करायचा आहे आणि नंतरच ते उपकरण हलवायचं आहे. त्याच्यानंतर चौथी जी दक्षता घ्यायची आहे ती हीट कन्व्हेक्टरसाठी IS मार्क असलेली योग्य क्षमतेची 3 कोअर केबल वापरायची आहे. जी सप्लाय कॉर्ड जे आपण वापरतो ते ISI मार्क असलं पाहिजे. जर हलक्या क्वालिटीचं जर सप्लाय कॉर्ड आपण वापरलं तर त्यावरचं इन्सुलेशन जर खराब असेल किंवा लो क्वालिटीचं असेल तर ते इन्सुलेशन लवकर ब्रेक होते आणि पर्यायाने अशा ठिकाणी आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते. म्हणून हीट कन्व्हेक्टरसाठी IS मार्क असलेल्या केबलचा वापर करायचा आहे. पुढची दक्षता आहे की हीट कन्व्हेक्टर खोलताना थर्मोस्टॅटचे सेटिंग बदलणार नाही याची दक्षता घ्यायची.
जे कंपनीकडून जेव्हा आपण हीट कन्व्हेक्टर विकत घेतो तेव्हा त्या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शकाखाली किंवा सुपरवायझरच्या अंडरमध्ये त्या थर्मोस्टॅटची सेटिंग केलेली असते कंपनीच्या हिशोबाने. तर ते सेटिंग जर आपण बदललं तर हीट कन्व्हेक्टर व्यवस्थित कार्य करणार नाही आणि ते सेटिंग नंतर व्यवस्थित होईलच याची गॅरंटी नाही. म्हणून हीट कन्व्हेक्टर खोलताना थर्मोस्टॅटची सेटिंग पहिले कशी आहे ते बघून घ्यायची आणि त्यानंतरच त्याची बदल करायचे आहे. अन्यथा काम नसेल तर थर्मोस्टॅटचं सेटिंग बदलायचं नाही. त्यानंतर पुढचं जे दक्षता घ्यायची आहे हीट कन्व्हेक्टर वापरताना की हीट कन्व्हेक्टर चालू केल्यानंतर ब्लोअर फॅन चालू करण्याची खात्री करा. जर फक्त हीटिंग एलिमेंट सुरू ठेवली आणि ब्लोअर फॅन जर सुरू केला नाही तर हीटिंग एलिमेंट गरम होईल जास्त आणि त्या ठिकाणी जळू पण शकते. परंतु त्यावर जर थंड हवेचा जोत म्हणजे फॅन सुरू केल्यानंतर थंड हवेचा जोत जर त्याच्यावर पडला तर ती जास्त झालेली उष्णता ती बाहेर पडते आणि पर्यायाने ती हीटिंग एलिमेंट जळण्यापासून त्या ठिकाणी संरक्षण होते किंवा आणि गरम हवासुद्धा आपल्याला मिळते. म्हणून हीट कन्व्हेक्टर चालू केल्यानंतर ब्लोअर फॅनसुद्धा चालू करायचं. दोन्ही स्विच चालू केल्याशिवाय हीट कन्व्हेक्टर वापरायचं नाही. त्यानंतर हीट कन्व्हेक्टर अडचणीच्या जागी ठेवायचं नाही, मोकळ्या जागेत ठेवायचं. कारण हीट कन्व्हेक्टरमधून उष्णता बाहेर पडते किंवा जर अडचणीच्या ठिकाणी जर ठेवलं तर त्या ठिकाणी उष्णता जास्त झाल्यामुळे आतली जी हीटिंग एलिमेंट आहे ती जास्त गरम होईल आणि ती जळण्याची शक्यता असते किंवा जास्त उष्णता अडचणीच्या ठिकाणी आपण बसलो जर जास्त उष्णता भेटली तर कडक उष्णता जर भेटली तर आपल्या अंगाला चटकेसुद्धा लागू शकतात. म्हणून हीट कन्व्हेक्टर अडचणीच्या जागी ठेवायची. त्यानंतर पुढची दक्षता हीट कन्व्हेक्टरवरती किंवा अगदी समोर कोणती वस्तू ठेवू नका. वरती ठेवायची नाही. एखादी प्लॅस्टिकची वस्तू जर हीट कन्व्हेक्टरवर ठेवली तर त्यामध्ये आतमध्ये उष्णता निर्माण झाली असल्यामुळे ते वरचं कवर गरम होते आणि अशा वेळेस जर ते प्लॅस्टिकची किंवा एखादी जी ज्वलनशील वस्तू आहे ती जर वर ठेवली तर ती जळण्याची शक्यता असते. आणि म्हणून किंवा समोर जरी एखादी वस्तू ठेवली अतिसमोर म्हणजे एकदम हीट कन्व्हेक्टरच्या लागून समोर हीटिंग एलिमेंटच्या समोर जर एखादी वस्तू ठेवली तरीसुद्धा आणि ती ज्वलनशील असेल तर ती उष्णतेने जळण्याची शक्यता असते. म्हणून हीट कन्व्हेक्टरच्या वरती आणि अगदी समोर कोणतीही वस्तू ठेवू नये. तर ह्या झाल्या हीट कन्व्हेक्टर वापरताना घ्यावयाची दक्षता किंवा घ्यावयाची काळजी. तर अशा पद्धतीने 4 मार्कासाठी या 8 दक्षता तुम्हाला पेपरमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे की हीट कन्व्हेक्टरचा तांत्रिक तपशील. जेव्हा आपण एखादं उपकरण बाजारामधून विकत आणतो तेव्हा त्याचा तपशील आपल्याला दुकानदाराला द्यावा लागतो. तेव्हा त्या पद्धतीचं ते उपकरण आपल्याला मिळते. किंवा एखादी कंपनी जेव्हा एखादं उपकरण लॉन्च करते बाजारामध्ये तेव्हा त्यावर संपूर्ण त्याचा तपशील लिहिलेला असतो. मग आता हीट कन्व्हेक्टरवर काय काय लिहिलेलं असतं. उदाहरण या ठिकाणी उषा कंपनीचं जर हीट कन्व्हेक्टर असेल तर त्यावर ब्रँड म्हणजे कोणत्या ब्रँडचं कोणत्या कंपनीचं हीट कन्व्हेक्टर आहे म्हणून उषा तिथे लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर कॅटेगरी कोणती आहे तर कॅटेगरी काय आहे तर रूम हीटर आहे. हे जे आहे हीट कन्व्हेक्टर ही कॅटेगरीमध्ये कोणत्या मोडते तर रूम हीटर आहे म्हणून कॅटेगरीमध्ये रूम हीटर लिहिलेलं असेल. त्यानंतर सेल्फ पॅकेज तर कुठे हे पॅकिंग झालेलं आहे. हे जे हीट कन्व्हेक्टरचं पॅकिंग कुठे गेलेलं आहे तर युनिट युजर मॅन्युअल वॉरंटी कार्ड. तर सेल्स पॅकेजमध्ये काय काय एक युनिट म्हणजे हीट कन्व्हेक्टर एक, त्याच्यानंतर युजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड असे 3 त्या पॅकिंगमध्ये असेल. काय काय पॅकिंगमध्ये असेल कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी सेल्स पॅकेज अंडरमध्ये लिहिलेले असतात. नंतर हीटर टाईप कोणता आहे तर रूम हीटर आहे. हीटरचा जो टाईप आहे तो आहे रूम हीटर. त्यानंतर रूम हीटर टाईप फॅन हीटर म्हणजे रूम हीटरचे 2 प्रकार असतात. एक रॉड टाईप रूम हीटर आणि दुसरा आहे ब्लोअर टाईप रूम हीटर. तर ब्लोअर टाईप रूम हीटरमध्ये फॅनचा वापर केलेला असतो म्हणून रूम हीटर टाईप कोणता आहे तर फॅन हीटर हे त्याचा टाईप झाला. त्याच्यानंतर फ्युचर सेट काय तर हीटिंग सेटिंग 3 हीटिंगच्या सेटिंग ज्या आहे किंवा त्यामधून ज्या टॅपिंग्स बाहेर काढलेले असतात म्हणजे कमी जास्त उष्णता निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये 3 पोझिशन आहे हीटिंग सेटिंग. सेफ्टी स्विच आहे का येस, ISI अप्रूव्ड आहे का येस आणि अदर फीचरमध्ये कॉपर कंडक्टर्स, PVC शीथेड 16 एम्पियर 3 पिन मॉड्युलेटेड प्लग, नाईट लाईट इंडिकेटर म्हणजे कोणकोणत्या घटक वापरलेले आहे पूर्ण सेटमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन याच्यामध्ये केलेलं असतं. आणि पॉवर कन्झम्पशन किती आहे
तर पॉवर कन्झम्पशन 1000-2000 वॅट आणि पॉवर इनपुट किती आहे म्हणजे आपण याला पॉवर किती देतो 230 व्होल्ट आणि याचं पॉवर कन्झम्पशन म्हणजे वॅटेजमध्ये किती आहे तर ती जी हिटिंग एलिमेंट आहे ती 1000 किंवा 2000 वॅट. तर अशा पद्धतीने हीट कन्व्हर्टरचा जो तपशील आहे तो त्याचं एक नेमप्लेट त्या उपकरणावर लावलेली असते जेणेकरून उपकरणाची संपूर्ण माहिती आपल्याला त्या नेमप्लेटवरून घेता येते. त्याला म्हणतात उपकरणाचा तांत्रिक तपशील म्हणजे टेक्निकल स्पेसिफिकेशन. तर अशा पद्धतीने आज आपण हीट कन्व्हेक्टरमध्ये उद्भवणारे दोष, त्यांची कारणे आणि त्यावरील उपाय, तसेच हीट कन्व्हेक्टर वापरताना घ्यावयाच्या दक्षता आणि हीट कन्व्हेक्टरचा तांत्रिक तपशील याविषयी सविस्तर माहिती बघितली. तर या ठिकाणी प्रकरण दुसरं हीट कन्व्हेक्टर हे समाप्त झालेलं आहे किंवा या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. तर यावरची प्रश्न आणि काही प्रश्न हे आपले राहिलेले आहेत. पहिल्या भागावर आपण प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्ही लिहिलीच असाल. आता यावरचे जे प्रश्न आहेत ते पुढे टाकण्यात येतील, त्याचे उत्तर आपण वहीमध्ये लिहून घ्यावे. तर आज याच ठिकाणी आपण थांबतो आहे.